दाऊदचा साथीदार सलीम कुत्ता सोबत ठाकरे गटाचे नाशिकचे नेते सुधाकर बडगुजर यांचा पार्टी करतानाचा फोटो भाजप आमदार नितेश राणेंनी विधानसभेमध्ये दाखवला। सुधाकर बडगुजर आणि दाऊद कनेक्शन काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला, तर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी याबाबत चौकशी करणार असल्याचं सांगितलेलं आहे। मागील 1.5 तासापासून पोलिसांची चौकशी सुरू आहे। सुधाकर बडगुजर पोलिसांसमोर हजर झाल्याची माहिती आहे। तर सुधाकर बडगुजर यांची पोलिसांकडून चौकशी केली जाते। त्यांच्यावर नितेश राणेंनी गंभीर असे आरोप केले होते। फोटो झळकवलेला होता। सुधाकर बडगुजर यांची आता पोलिसांकडून चौकशी सुरू असल्याची माहिती आहे। तर मागील 1.5 तासापासून ही चौकशी सुरू असल्याचं कळतंय, त्यामुळे या चौकशीतून नेमकं काय समोर येणार ते पाहावं लागेल। दरम्यान चौकशीला जातानाची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। नाशिक पोलिसांकडून बडगुजर यांची चौकशी सुरू आहे। त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप नितेश राणेंनी केले होते। सलीम कुत्ता जो 1993 मधील आरोपी आहे, त्याच्यासोबतचे बडगुजर यांचे फोटो आणि व्हिडिओ त्यांनी दाखवलेले होते विधानसभेमध्ये आणि त्याबरोबरच चौकशी SIT चौकशीची घोषणाही करण्यात आली आहे। आणि त्यानंतर एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघू शकतोय। बडगुजर हे हजर झालेले आहेत पोलीस ठाण्यामध्ये आणि त्यांची मागील 1.5 तासापासून चौकशी सुरू आहे। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी महेश महाले हे फोन लाईनवर आपल्यासोबत जोडले गेले आहेत। महेश, काय सांगाल? बडगुजर ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहे, मागील 1.5 तासापासून त्यांची चौकशी सुरू असल्याचं कळतंय, काय अपडेट्स आहेत याविषयी? अगदी खरं फरा, खरं तर आज विधानसभेमध्ये नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्यावर गंभीर आरोप केलेले होते। सलीम कुत्ता यांच्यासोबत संबंध असल्याचे पुरावे देखील नितेश राणे यांनी विधानसभेत यानंतर खरं तर राजकारणात विविध आरोप प्रत्यारोप सुरू झाले। यानंतर बडगुजर यांनी देखील प्रत्युत्तर दिलेलं होतं। मात्र याची SIT चौकशी होणार असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं। यानंतर सुधाकर बडगुजर यांनी नाशिकमध्ये घेत पत्रकार परिषद घेतली होती आणि याबाबत भूमिका स्पष्ट केली होती। यानंतर त्यांनी खरं तर माध्यमांना चकवा दिलेला होता। यानंतर आता जर बघितलं तर स्वतः 1 ते 1.5 तासापासून पोलीस आयुक्त, नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हे सुधाकर बडगुजर यांची चौकशी करताय। झालेल्या आजच्या विधानसभेमध्ये नितेश राणे यांनी जे पुरावे दाखल केलेले होते, सलीम कुत्ता यांच्यासोबतचे फोटो आणि व्हिडिओ दाखवलेले होते, या संदर्भात स्वतः पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सुधाकर बडगुजर यांची चौकशी करताय। गेल्या 1 ते 1.5 तासापासून ही चौकशी सुरू आहे। आता या चौकशीतून काय माहिती समोर येते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर ही चौकशी नेमकी कधीपर्यंत चालते तेही पाहावं लागेल। तर एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघू शकतोय। सुधाकर बडगुजर यांच्यावर आज फोटो बॉम्ब एक प्रकारे टाकण्यात आला होता विधानसभेमध्ये। त्यांचे सलीम कुत्ता सोबतचे फोटो शेअर करण्यात आले होते। नितेश राणेंनी ते फोटो झळकावलेले होते आणि त्यावरून वादंग झाल्यानंतर आता त्यांची चौकशी या ठिकाणी मागील 1.5 तासापासून सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।